ओम गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 21. कलिंगाबरोबर गोरक्षनाथाचा श्रीराज्यात प्रवेश. जेव्हा कानिपा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या तेव्हा तू गुरुच्या शोधास का फिरतोस? तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर श्रीराज्यात मौजा मारीत आहे, असे गोरक्षास कानिपाने सांगितले. हे ऐकून गोरक्ष श्रीराज्यात जावयास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोचला. नंतर त्याच्या मनात विचार येऊ लागले की ज्या ठिकाणी गुरुराज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसावयाचे, परंतु ख्याली खुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही हीच भ्रांती आहे. अशा प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले. त्यावेळी कलिंगा या नावाची एक वेश्या आपल्या परिवारासह श्रीदेशात जात होती. ती रूपवती असून नृत्य गायनात अप्सरा गंधर्व यांना लाजविण्यातही हुशार होती. तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली. मग तो तिच्याजवळ जाऊन तुला तिचे नाव गाव व कुठे जावायचे हे विचारू लागला. तेव्हा ती म्हणाली, मला कलिंगा असे म्हणतात. मी श्रीराज्यात जात आहे. तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते. तिला मी आपली नृत्य गायनकला दाखवून वश करून घेणार आहे. तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव देईल. ते कलिंगचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने गोरक्षनाथाने श्रीराज्यात जाण्याचा बेत ठरविला. तिच्याबरोबर आपण राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरुचाही पक्का तपास लागेल हा त्याचा विचार होता. त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढली की कृपा करून मला समागमे न्याल तर बरे. माझ्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे. हे ऐकून ती म्हणाली, तुमच्या अंगात कोणता गुण आहे? तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला गाता येते व मृदंगही वाजवता येतो. मग तिने त्यास सांगितले की तुमच्या अंगाचा गुण प्रथम मला इथे दाखवा. तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसावयास घातले व तिने सारंगी मृदंग वगैरे सर्व सास त्याच्यापुढे आणून ठेवले. मग गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोगमंत्र म्हणून भस्म कपाळावर लावले व ते चोहीकडे फेकून गावयास बसला. तेव्हा झाडे पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्ये वाजू लागली. हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातले. तिला तो त्यावेळी शंकरासारखा भासू लागला. जो मनुष्य झाडे दगड याच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवित आहे त्याला स्वत उत्तम गाता वाजविता येत असेल यात आश्चर्य कोणते? त्याच्या अंगाचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की महाराज गुणनिधे, आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालवायची नाही. असे बोलून ती त्याच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली. तेव्हा गोरक्षनाथ गहन विचारात पडला. त्याने तिला नाव न सांगण्याचा बेत केला, कारण त्याचा पुढील कार्यभाग साधवायसाठी याला नाव गुप्त ठेवायच पाहिजे होते. त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले. मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहे म्हणून विचारले. त्यावर तो म्हणाला, विषय सुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको, पण पोटाला मात्र एक वेळेस घालीत जा. ह्या वाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही. गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाले, महाराज आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल, पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात श्रीराज्यात जावायचे आहे, पण त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही. ते ऐकून पुरुष तेथे न जाण्याचे कारण गोरक्षाने तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, मारुतीच्या भूभुकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात. त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो. कोणी मोठा पुरुष का जाईना तो तेथे मरवायचाच. ह्यास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल ह्याचा मला मोठा संशय आहे. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, मारुती मला काय करणार आहे? त्याच्या भूभुकारापासून मला काही एक इजा व्हायची नाही. तू हा संशय मनात अजिबात आणू नको. असे बोलून तो तेथून उठला. मग कलिंगा रथात बसल्यानंतर गोरक्षनाथ तिचा सारथी झाला व त्याने घोड्याचे दोर हातात धरले. प्रथम त्याने वज्रास्त्र, स्पर्शास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली. त्याने त्यास बिना हरकत श्रीराज्यात प्रवेश करता आला. पुढे अस्तमान झाल्यामुळे तो चिन्नपट्टण गावी वस्तीत राहिले. तेथे भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले. नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले.